आजी तुम्ही कसं करायला तिथे? कळलंय बरं का मासनी, समजा कळलंय. पण तुला एक सांगू शिवा, ते ऐकल्यानंतर ना मला असा धक्का बसला आणि आश्चर्य अजिबात वाटलेलं नाही. मला माहित होतं का माझी शिवा काहीतरी चांगलं करणार म्हणून, कारण माझा विश्वास आहे माझ्या शिवावर आणि आता ह्या माझ्या लेकरावर. तुम्ही दोघांनी जी काही एकमेकांनी नाती जपलीत का नाही, कठीण प्रसंगात सुद्धा एकमेकांची साथ सोडली नाहीत, त्याचं हे फळ आहे. खरंय शिवानी, आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान वाटतो. तू प्रयत्न करून तुझा संसार रुळावर आणतेस. काय रे, काय झालं? काही नाही आजी, इथल्या आठवणी. आम्ही जायला तर निघालो इथून, पण पाय निघत नाही. काय युनिक घर आहे ना शिवा. म्हणजे याच घरात आम्ही इथे किचन केलं, इथे डायनिंग टेबल होतं. त्यानंतर शिवा म्हटली इकडे आपण बेडरूम करू आणि ह्यातच गॅरेज. शिवा, घर फक्त भिंतींचं नसतं ग, या भावनेचंही असतं की हे आपलं घर आहे. आणि ती भावना ना या घराने खूप दिली. खरंच मिस करून ह्या घराला. अरे त्याच्यात काय, ते मिस काय करायचं? तुम्हा दोघांनी जेव्हा कवा वाटेल का नाही इथं यायचं, बिंदास इथं यायचं आणि मज्जा करायची. कशाला? म्हणजे जात आहेत ना दोघं आता परत घरी, कशाला उगाच त्रास त्यांना? फूड पॉइझनिंगचा त्रास ना? आजवर जेवढा त्रास झाला ना तेवढा पुरे. आता तुम्ही दोघं तुमच्या घरात तुमच्या माणसांसोबत सुखाने संसार करा. जीजू, पण आम्ही खरंच खूप मिस करू तुम्हाला. अरे भाई, मी मिस करणार तुम्हाला सगळ्यांना, ह्या अख्ख्या वस्तीला, इथल्या लोकांना, सकाळची आंघोळ आणि ते नव्यासाठी जी रांग लागायची त्यालाही मिस करणार. म्हणजे कॉमेडी. सावई बापू, तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला सिद्ध करून दाखवलं. आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं ह्यापेक्षा वेगळं काय असतं? मला कितीतरी वेळा त्रास झाला असेल, माघारी फिरावंसं वाटलं असेल, पण तुम्ही तो त्रास सहन केला, स्वतःच्या जिद्दीवर टिकून राहिला. नाही, तुम्ही फक्त नोकरी मिळवली म्हणून स्वतःची जबाबदारी पार पाडली असं नाही, पण एक मुलगा म्हणून आपल्या आईची काळजी घेतली, तिच्या सोबत राहिला. अशीच सगळ्यांची काळजी घ्या आणि असंच प्रेमाने, आपुलकीने आपली माणसं आणि नातीनं कायम जोडून ठेव. चला आता निघायचं का? नाही, का? थांबा एक मिनिट, एक गोष्ट आहे. एकच मिनिट. अरे अरे काय काय सगळं? हे तुमच्यासाठी. कशाला? हे बघा, आमच्या पाना गँग कडून एक तुम्हाला छोटस गिफ्ट. शिवा, बाजूला तुझा. शिवा, 2 वेळा लग्न झालं, आम्हाला आहेर देता आला का तुला? नाही ना, म्हणून हा माहेरचा आहे. काढा बाहेर. आणि आत्ता उघडून बघ. नाही, तुम्ही घरी जाल, मग ते उघडाल, मग फोन करून सांगाल, तर तुमचा आनंद आम्हाला कळणार नाही. त्यापेक्षा आत्ताच उघडा इकडे. किती छान आहे. फारच मस्त आहे. मला ना हे बघून ते गॅरेज मधले आशू शिवा आठवले. जबाबदार आशू आणि शिवा. छान आहे. बरं, आता आवरा लवकर, तिथे सगळे वाट बघत असतील तुमची. मी ठेवतो. बॉक्स घे आपला. एक मिनिट. जीजू,
हे सगळं सामान ना आम्ही आणतो तुम्ही पुढे व्हा ठीक आहे नाही नाही नको. अरे कशाला उगाच तुम्हाला त्रास, आम्ही जातो ना घेऊन. हा आम्ही जातो. अरे जीजू त्रास कसला अहो आणतो ना आम्ही चला तुम्ही पुढे व्हा बरं ठीक आहे चला निघूया का. आरामात आरामात निघा. आजी नमस्कार करतो. यशस्वी व्हा आणि आनंदात संसार करा दोघांनी बी. असू दे असू दे, सुखात राहा. पुन्हा मेल्यांची दृष्ट नको लागायला. चला येतो. सीता तू इथे का उभी आहेस? तू जरा बस बरं. आशू आला की मी तुला सांगतो, ठीक आहे? एवढ्या दिवसांनी माझा मुलगा येतोय त्याचं स्वागत करायला नको मला. भाऊ वहिनी ऑलरेडीच एवढी आनंदात आहे की ती आजारी आहे विसरून गेली आहे. हे बघा आलेच. या वेलकम. ताई भाकर तुकडा ओळतेस ना. तुमचं हे जे काही चालू आहे ना ते मला अजिबात पटत नाहीये. कीर्ती, जे चाललंय ना ते चांगलं चाललंय. त्यामुळे तू आता न बोलणंच योग्य आहे. हो पण तुमच्या लक्षात नाहीये का हिच्यामुळे आशूचं लग्न तुटलं होतं. हिने आशूवर हल्ला सुद्धा घडवून आणला होता आणि आता जी काय आईवर हॉस्पिटलला जाण्याची वेळ आली आहे ना ती सुद्धा हिच्यामुळेच आली होती. तुम्ही विसरलात. आई तू सुद्धा विसरलीस का. एक मिनिट कीर्ती, अगं वहिनीला बरं नाहीये, तिला तिथे असं उभं करणं हे तुला योग्य वाटतंय? हा बघ हे सगळं होऊन जाऊ दे. चल. मी त्यांना आत येऊ देणार नाहीये कारण मला हे मान्य नाहीये. कीर्ती ऐक ना, मला वाटतंय काका म्हणतायत ते बरोबर आहे. सुहास तू गप्प बस. अगं हे बघ ना, म्हणजे जसं सीताईनी समजून घेतलंय तसं आपणही समजून घेऊया ना. नाही मी नाही समजून घेणार. मान वर करून घर सोडून निघून गेला होतात ना मग आता कशाला परत आलाय. आईसाठी आलोय परत. हो पण जाताना आईचा विचार नाही केलास. एक मिनिट त्यांनी या घरात येऊ नये हा निर्णय माझा होता आणि आताही हा निर्णय माझाच आहे. त्यामुळे मला आता काही ऐकून घे. चर्चा करायची. एक मिनिट. हे हिच्यामुळे आईला पुन्हा त्रास सुरू झाले दिसत नाहीये तुला. ताई तू जरा वेडी आहेस का? काहीही बोलतेस. एक मिनिट. अगं कीर्ती आई म्हणजे आशूने कितीही काही केलं कितीही चुका केल्या तरी ते माफ असतील का. अगं या गावगुंड मुलीसाठी तुझा अपमान केला होता त्याने. तुझ्या प्रेमाला नाकारलं होतं आणि तू त्याच्यासाठी कितीही काही केलं तरी सगळं विसरलाय हा मुलगा. आणि ह्या दोघांसाठी तू मला घराबाहेर काढायला निघाली होतीस. आई अगं तुला माहिती नाही हा कृतज्ञ मुलगा आहे. मुलगा म्हणायच्या लायकीचा पण नाही आहे. कीर्ती अगं मग सांग हिला. आठवायला सांग हिने काय पराक्रम केले ते आतापर्यंत. त्याची आणि या निर्णयाची तुलना होऊ शकत नाही.
आमच्यात जे मतभेद होते ते आता मिटले. त्यामुळे चर्चा नकोय मला कुठली. कीर्ती, तिची अवस्था तरी बघ. तुझं थोबाड जरा वेळ बंद ठेव. आई शांत हो. वहिनी ठीक आहे सर. उर्मिला, तूच करून घे ना. नाही नाही, एक मिनिट. दे. चला या घरात आता. या. काका आशू, तुला माहितीये तू इथे नव्हतास ना तेव्हा ताईने तुझ्या खुर्चीवरही कोणाला बसायला दिलं नाही. मग माझ्या मुलाची जागाही फक्त त्याचीच आहे. अरे कीर्ती आणि सुहास नाही आलेत अजून. कीर्ती, आई आई मी गेले होते ताई आणि जिजूंना बोलवायला, पण ते म्हणाले की आता नाही येत. कीर्तीचा हट्ट कधी कमी होणार आहे कोणास ठाऊक. ठीक आहे, नको असेल तर नको येऊ दे. कळलं पाहिजे तिला, कुठे काय बोलायचं हे नीट कळायलाच हवं. नाही चुकल्यात त्या मान्य आहे, पण असं उपाशी राहून कसं चालेल ना. मी बोलावून येते त्यांना. मी आले. किटू डार्लिंग, ऐक ना, तुला भूक नाही का लागली? एवढं सगळं होऊन तुला भूक लागलीये? अगं तुझी काळजी म्हणून मी. तोंड बंद ठेवा, तोंड बंद ठेव. ती आपल्याला जेवायला बोलवायला आली आहे. तुझी हिम्मत कशी झाली या रूम मध्ये यायची? बाहेर जायचं. काय करतेस तू? दरवाजा का बंद केलास? दरवाजा उघड आधी. दरवाजा उघड. नाही उघडणार. ए काय विचार काय तुझा? मला मजा येते. तुम्हाला असं काही करून मजा येते की नाही? मग मला पण खूप मजा येते. एक मिनिट, तू इथे यायचं नाही. ही माझी रूम आहे, इथे तुला यायचा काही हक्क नाहीये. निघायचं, बाहेर जायचं. ए का बस, हे माझं पण घर आहे. तुझं घर आहे ना, मग जा बाहेर जा. खूप रूम्स आहेत आपल्याकडे, तिकडे जायचं, इथे नाही यायचं. हा, आणि मग त्या रूम मध्ये जाऊन खिडकी लाव, दरवाजे लाव, काय काय लावायचं ते लाव आणि जा. थांब थांब, तिकडे थांब. हे बघ, जे काही झालंय त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. कसलं वाईट वाटतंय? काही केलं नाही आपण. आम्ही काही केलंच नाहीये. अगं आपण काहीच नाही केलंय, पण शिवाच्या बाबतीत जे घडले त्याबद्दल आपल्याला वाईट वाटतंय. डोळ्यात दिसतं तुमच्या. हे बघ, स्त्रीवरती आपण हात उचलत नाही म्हणून, नाहीतर हे बघ शिवा, तू जे करतेस ना ते चुकीचं आहे. कॉलर सोड त्याची. अच्छा, मी करते ते सगळं चुकीचं, तुम्ही करता ते सगळं बरोबर. तुमच्या गळ्यात काही कौतुकाने हार टाकायचे का?
एक्सक्यूज मी, आम्ही काय केलंय? तेच म्हणत होते, आपण काही केलं नाहीये, पण तेव्हा ऐकलं नाहीस ना. दिव्याला मदत कोणी केली, कशी केली, हे सगळं मला माहिती आहे. ची शिक्षा झाली पाहिजे ना तुम्हाला. नाही, पण मी नाही देणार. मी शिक्षा देणारच नाही. मी कोण आहे? कीर्तीताई, तुम्ही ना सुहासरावांना एक मस्त लगावून द्या. एवढंच ना? सुहास, तू मूर्ख आहेस का? काय बोल? लहानपणा बंद करायचा. लगावून द्यायची लवकर. हा कीर्ती, तू मार मला. मी नाही मारू शकत तुला. सुहास, तू तुला. मार. हे बघ, मला सांग, या गालावरती फक्त तुझाच अधिकार आहे की नाही? बावळट आहेस का तू? काही बोलशील? अरे यार, तुमचं केवढं प्रेम आहे रे एकमेकांवर. हा, ते तुम्ही देताय का? मी हे बघ कीर्ती, मला तुझ्या हातून मार खाणं आवडेल. आणि हे बघ, तू जर नाही मारलंस तर ही मारेल, आणि हिने जर मारलं तर माझे सगळे दात. पण मी नाही मारू शकत. अरे यार, तू काय मार ना. सुहास, नको. तर बघा, तुम्ही नाही मारलं तर मी मारेन. एक मिनिट, मी मारते. येस, मार. 1 2 3. आवाज नाही आला. पण मी मारलं ना. पेक्षा पप्पी घ्यायची ना. क्या जोरात मारलं पाहिजे ना, की सणसणीत आवाज आला पाहिजे. आवाज तेव्हाच येईल जेव्हा तू शांत बसशील. यप्पा, चला. एक मिनिट, मी इकडे बघतो, तू इकडे मार. ओके? 2 3. सॉरी. झालं ना? नाही जाता. नाही, असं कुठं झालं? ही झाली दिव्याला मदत करण्यासाठी. आशूवर जो हल्ला केला त्यासाठी काय करायचं? हा? दिव्याला मदत केली म्हणून. आशूवर हल्ला झाला तो त्यासाठी पण पाहिजे ना. चला. एक मिनिट, हा कान बंद झालाय, इथे मार. हस. चला. हा, आता कंपनीमध्ये जो फ्रॉड केला त्यासाठी पण. त्याची शिक्षा आम्ही भोगली ना. खरंच चुका करताच ना तुम्ही. बघा, तुम्ही मारताय का मी मारू? मी मारते ना. मी मारते. झालं ना? हा, झालं. जाता. असं कसं? संसाराच्या रथाला 2 चाकं असतात की नाही? त्याचं काय? ते एक चाक जर चिखलात असेल तर दुसरं चाक पुढे जाईल का? काय? आता सुहासराव, तुम्ही कीर्तीताईच्या लगावून द्यायची. ए, मूर्ख आहेस का तू? काय बोलतेस? नाही, मी कीर्तीला मारणं शक्यच नाही. आणि सुहास नाही मारू शकत मला, कारण माझ्याच चुकीची शिक्षा मला मिळाली आहे. आईने मला शिक्षा दिली आहे ना ऑलरेडी. हा, पण ते आई म्हणून त्यांनी दिली. आता तुम्ही जर असं नाही केलं तर सुहासरावांवर अन्याय होईल की नाही? हो, पण सुहास माझ्यावर हात नाही उचलू शकत. हा, आणि तसंही एका स्त्रीवरती मी हात उचलणं म्हणजे अशक्य आहे. ठीक आहे, तुम्हाला सोडलं, काही हरकत नाही. पण तुमच्या वाटणीचा मार सुहासरावच खातील, तोही माझ्या हाताने. असं कसं? ए सुहास. असं कसं? सुहास नाही, म्हणजे चालेल ना? नाही, मी मारणार कीर्तीला. सुहास, तू नाही मारू शकत मला. कीर्ती, अगं हे बघ, आपलं सगळ्या बाबतीत शेअरिंग झालं पाहिजे. मी तुला मारणार. म्हणून काय झालं? तू मला नाही मारू शकत मला. मी मारणार आहे तुला. सुहास, प्लीज नको. प्लीज नको सुहास. पटकन मारतो, कळणार नाही तुला. नको, प्लीज. 2 प्लीज नको, प्लीज. तू नाही करू शकत. हा, लागलं मला. सॉरी. त्रास होतोय. आता कळलं का मला आणि आशूला काय काय सहन करावं लागलं असेल ते? चला, गपचूप बाहेर या जेवायला. नकोय आम्हाला. काय झालं? काय झालं म्हणजे काय? हे सगळं तू सांगशील बाहेर. तुम्ही अशी नाटकं करत राहिलात ना तर मला तुमच्यामुळे सांगावं लागेल. सांगू? आलो. या गपचूप. लवकर या. सॉरी.
नाही तर काय पर्याय नव्हता.